आईला सोडायला आलेला कौस्तुभ आताही त्याला पाहूनच तिचं तोंड वाकडं होतंय असं काही समजून मनातच चिडला. आई, मी निघतोय ऑफिसला, मला लेट होतोय. कौस्तुभ, अरे थांब थोडं. अरे काय रे, एवढी कसली घाई आहे? तिचा एवढा ॲक्सिडेंट झालाय तर जरा तिची चौकशी करावी, तिच्या शेजारी बसून बोलावं असं नाही का वाटत आहे तुला? कालपासून बघते, साधं बोलतानाही दिसत नाही तिच्याशी. बायको आहे ना रे ती तुझी, तुझं काही कर्तव्य आहे की नाही तिच्या बाबतीत? आय एम सॉरी आई, पण तिला माझा प्रॉब्लेम आहे तर मी दूर राहणंच योग्य आहे. येतो मी, मला तो तिथून क्षणाचाही विलंब न करता बाहेर निघून गेला. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 30. कौस्तुभ वर आला. मृण्मयी मोबाईलवर काही करत होती आणि आई जणू त्याचीच वाट पाहत होती. आई, मी बाहेर आहे, काही लागलं तर सांगशील. अरे पण तू कुठे होतास आणि केतन गेला काय? अगं मी खाली होतो भैयासोबत. हो, तो आत्ताच गेलाय बघ. अरे मग मी सुद्धा गेले असते ना त्याच्यासोबत. कौस्तुभ, असं रे काय करता तुम्ही? तू एकटा थांबायचं होतंस की मृण्मयी सोबत? अगं मी कशाला एकटा? असू दे ग, उलट बरं झालं तू थांबलीस ते. अरे पण इथं एकच बेड आहे, आता तू कुठे झोपणार आहेस मग? मी आहे बाहेर, माझी काळजी करू नको, माझं मी बघतो म्हणत तो बाहेर निघून गेला. आणि त्या दोघांचं बोलणं ऐकणाऱ्या मृण्मयीला त्याचं पूर्णपणे बदललेलं वागणं चांगलंच जाणवत होतं. तो आता अगदी तिच्यापासून दूर राहत होता. इकडं कियाराचा मूड छान होण्यासाठी निशिकांत काश्मीरला तिला सोबत घेऊन जायचं असं काही ठरवत होता. एकतर ती अनेक दिवस झालं पुण्याला, मुंबईला नाहीतर गावी जाण्यासाठी मागं लागलेली. ती कदाचित या रुटीनला कंटाळली असावी आणि कदाचित एक छोटी ट्रिप सोबत एन्जॉय केली तर ती बेबी प्लॅनिंगसाठी ही मनापासून रेडी होईल अशी आशाही त्याला वाटत होती. म्हणून तिला न सांगताच त्याने काश्मीरला जायचा प्लॅन केलेला. तो आज 4 दिवसांसाठी सुट्टी घेऊनच घरी आलेला. तो घरी आला तेव्हा कियारा आजही त्याची वाट पाहून वैतागलेले भाव चेहऱ्यावर घेऊन होती. त्याला आलेला पाहताच पहिली किचनमध्ये गेली. मग तोही फ्रेश व्हायला गेला. ती तोपर्यंत जेवणाचं डायनिंग टेबलवर घेत होती. भाजीचं डायनिंग टेबलवर ठेवून ती प्लेट करायला घेणार तसं पाठीमागून तो तिच्या लाडात आला. तिला जवळ ओढत कडल करू लागला. काय चाललंय? वाढते मी आधी, जेवून घ्या बरं. कियारा, मला खरं सांग, तू थकली आहेस ना या रुटीनला? हो म्हणजे काय, मला ना खरंच खूप बोर होतंय आता इथं. मग ऐक ना, इकडे बघ आधी. तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. काय, पटकन सांगा ना, तुम्ही मला जायची परवानगी देणार आहात का? ओ निशिकांत, हाऊ स्वीट ऑफ यू, म्हणती. त्याचं पुढचं बोलणं न ऐकताच लगेचच त्याच्या गळ्यात पडली. एक मिनिट कियारा, आधी माझं ऐकून तर घे, तो तिला बाजूला करत म्हणाला. ओ म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं सांगताय, मग मला नाही ऐकायचं. नाराज होत ती डायरेक्ट डायनिंग टेबलकडे वळली. तसं त्याने तिला पुन्हा स्वतःकडे वळवलं. अगं ऐक तर, मी एक प्लॅन केलाय, आपण दोघंही जातोय. दोघंही म्हणजे? पण मग तुमची ड्युटी? तुला आधी माझं ऐकायचंय का नाही? मला बोलू तर दे. बरं बोला. मी 4 दिवसांसाठी सुट्टी घेतलीये. आता इथून काश्मीर फार दूर नाहीये, तर आपण दोघंही 4 दिवसांसाठी काश्मीरला जातोय, तेही उद्याच. हाऊ इज माय प्लॅन? आवडला? त्याने विचारलं तशी ती थोडी विचारात हरवली आणि त्याला म्हणाली, नॉट बॅड, मला आवडेल निशिकांत. वाव, आय लाईक इट, आय एम सो एक्सायटेड. तिच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते हास्य पसरलेलं आणि ते पाहून आपला प्लॅन वर्क करेल असं वाटून निशिकांतही खुश झाला. मग डन तर, पटकन जेवण आटोपून बॅग भरायला घेऊया. हो चालेल, ती खुश होत म्हणाली. खरं तर काश्मीरला जायला तिला का आवडणार नव्हतं? तिला हे आवडलेलं. तसंही मोकाट फिरायचं, लाईफ फक्त एन्जॉय करायची, हेच तर तिला आवडायचं. कोणाचं बंधन तिला नको वाटायचं. आणि आता 4 दिवस काश्मीरला जायचं या विचाराने ती प्रचंड खुश झालेली. तिनं आनंदून त्याला जेवण वाढलं आणि जेवणाची प्लेट त्याच्यासमोर केली आणि स्वतःची करून घेतली. दोघंही जेवायला बसले. पण हे भारी केलं निशिकांत, असं काहीतरी प्लॅन करत जा ना. हो, नाव आय एम सो हॅपी. थँक गॉड, इतक्या दिवसात काहीतरी पटलं म्हणायचं तुला माझं. हो असं काही नाही हो. बरं चला आवरा पटकन, बॅग भरायच्या आहेत अजून. एक्साइटेड होऊन म्हणत तिनं पहिला घास खाल्ला. आणि दुसरीकडे तिचा चांगला झालेला मूड पाहून निशिकांतही खुश झालेला. आता दोघंही उद्या सकाळीच काश्मीरसाठी निघणार होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी कौस्तुभ आईला घेऊन घरी गेलेला आणि सकाळी शार्दूलच्या लग्नाला जाण्याआधी पर्णिका आणि केतन हॉस्पिटलमध्ये मृण्मयीला भेटण्यासाठी आले होते. हे गुड मॉर्निंग मृण्मयी, कशी आहेस तू आता? मी छान ताई. आणि काय ग, ॲक्सिडेंट कसा काय झाला? काळजी घ्यावी ग रोडवर. हो ताई, मला समजलंच नाही कसं झालं. ती कशी बशी हसून म्हणाली, काय ग असं करावं का? बघ बरं तुलाच किती त्रास होतोय. ती खाली मान घालून म्हणाली, ए पर्णी ऐक ना, तिला नाश्ता दे. अहो हो, थांबा ना, तिच्याशी बोलू तर द्या, पर्णिका म्हणत होती. अगं बोल ग, पण तुला तिथं पोहोचणं आधी गरजेचं आहे हे विसरू नको म्हणजे झालं. नाहीतर बघ हा, फोटोग्राफरच उशिरा जायची. केतन तिची मस्करी करत होता तशी ती हसली. अहो काय हो, माझ्या लक्षात आहे हो केतन. बरं ए मृण्मयी, नाश्ता आणलाय बघ तुझ्यासाठी, चल खाऊन घे. म्हणजे तिनं नाश्त्याचा टिफिन खोलला आणि तिच्या समोर केला आणि तिच्या लक्षात आलं तिच्या नेमकं उजव्या हाताला लागलंय. अरे बापरे, विसरलेच, तुझ्या उजव्या हाताला लागलंय. एक काम करते, मी भरवते तुला. अहो ताई, पण तुम्ही तर लग्नाला निघालाय वाटतं, लेट होत असेल ना तुम्हाला. मग तुम्ही निघा ना, मी खाईन माझी मी. अगं असं काही नाहीये, ते उगाच मस्करी करतायत माझी. लग्न 12:30ची आहेत, आत्ताशी 9 वाजत आलेत. तू आता सवय कर ग यांची, हे असंच बोलतात. ती केतनवर तिरपा कटाक्ष टाकून म्हणाली. अगं आता कळेल तिलाही हळूहळू माझा स्वभाव. बरं ये पर्णी, मी आलो, हा एक कॉल करायचा आहे. केतन हसत म्हणाला आणि बाहेर निघून गेला. पर्णीही तिला आता अगदी प्रेमाने भरवत होती आणि मृण्मयीला आता पर्णीचंही हे वागणं मनाला भुरळ पाडत होतं. एक जाऊ असून तिनंही तर आत्तापर्यंत कधीच मोठेपणा दाखवला नव्हता. उलट तिला सहज करण्याचा प्रयत्न ती नेहमीच करत असायची. पर्णीला मृण्मयीशी बोलायचं होतं, पण सुरुवात कशी करावी हेच कळत नव्हतं. आता हळूहळू तिच्या मनात शिरणं गरजेचं होतं, पण त्याआधीही तिच्याशी छान मैत्री होणंही तितकेच गरजेचं होतं. आणि त्यासाठीच ती मनात शब्दांची जुळवाजुळव करत होती. आणि काही घास तिला भरवून झाले की तिनं तिच्याशी बोलायला सुरुवात केली. बरं का मृण्मयी, कधीही काही वाटलं तर माझ्याशी बोलत जा, एकटी नाहीयेस हा तू, असं समज. हवं तर मी तुझी मोठी बहीण आहे. कधीही काही वाटलं तर निसंकोच बोल. हो ताई. आणि काय ग, मी तर ऐकलंय तू लग्नाआधी जॉब सुद्धा करायची, मग तो का सोडलास? हो मी करायची जॉब, पण आई बाबा म्हणाले होते लग्न झाल्यावर इकडं जॉब केलेला चालेल नाही चालेल, मग नंतर सोडून देण्यापेक्षा आधीच सोड, म्हणून सोडला मी. अगं पण इथं असं काही नाहीये. आई बाबा पाहतेस ना किती ब्रॉड माइंडेड आहेत. मला तर बाहेर पडायची परवानगी आई बाबांनी देऊनही मी घरात बसलेले 1-1.5 वर्ष. थँक गॉड माझ्या लवकर लक्षात आलं. पण माझ्या त्या निर्णयामुळे अक्षरशः काकूबाई झालेली मी माहितीये. तुझ्या बाबतीतही असं व्हायला नको, म्हणून मी तर म्हणेन तू आता पुन्हा जॉब पाहायला सुरुवात कर. मी सांगते असं घरात बसून राहू नको. बाहेर पडलो म्हणजे आपण अप टू डेट राहतो. आणि आपल्या नवऱ्यांना नेहमी स्मार्ट बायका आवडतात बरं का. बनायचंय ना मग तुला स्मार्ट आमच्या कौस्तुभ भाऊजींसाठी. पण म्हणजे चालेल घरात मीही जॉब केला तर? ऑफकोर्स, का नाही चालणार. पण खरं सांगू, मला हल्ली जॉबच करावा वाटत नाहीये. म्हणजे आता लग्न झालंय आणि मग बाहेरचं वातावरण तरी कुठं सुरक्षित असतं. त्यापेक्षा घर सांभाळेन ना मी. मला आवडतात घरातली कामं करायला. हेच मीही हाच विचार करायचे मृण्मयी. पण मग आपण आउटडेटेड होतो घरात बसून. आणि जग सेफ नसेल म्हणून काय कायम घरात बसायचं? मनगटात इतकी शक्ती भरायची की एखाद्याला 4 वाजवता आल्या पाहिजेत. घाबरायचं का म्हणून? पर्णी तिला समजावत होती आणि नकळत तो विषय निघाला तसं मृण्मयीच्या अंगावर भीतीने शहारात आला. असा प्रसंग आलास तर समोरच्याला 4 लगावायला तिला जमतील का या विचाराने. काय झालं मृण्मयी? तिच्या चेहऱ्यावर भीतीचे आलेले भाव पाहून पर्णीने विचारलं. काही नाही. घाबरायचं नसतं मृण्मयी, कारण आपण घाबरू लागलो ना की आपल्याला दबवतात लोक. आपला फायदा घेतात. आपण काहीही कमी नसतो. फक्त एक विचार मनात येण्यास अवकाश, बस. ती मान हलवून म्हणाली. पर्णी तिला समजावत होती, पण तिला कितपत पटलं असावं हे काहीही समजत नव्हतं. आणि एव्हाना तिचा नाश्ताही होत आलेला. बघ, मी तर माझी हॉबी कंटिन्यू केली, फोटोग्राफीची. तुझीही काही हॉबी असेल तर त्यात काम करतो, पण काहीतरी कर. मोठी बहीण म्हणून सांगते, बघ विचार कर यावर. पर्णी हक्काने तिला म्हणाली आणि नाश्त्याचा टिफिन बंद करून तिला पाणी दिलं. हो ताई, करेन मी विचार यावर, मृण्मयी म्हणाली. दॅट्स लाईक अ गुड गर्ल.
आणि लवकरच बरं व्हायचंय बरं का मृण्मयी काकू. बघतेस ना माझी अवस्था कशी होते दिवसेंदिवस. मला तुझ्याशी खेळायला कधी एकदा बाहेर येतंय असं झालंय हा काकू. ती पोटावर हात फिरवत लाडात म्हणाली. तसं मृण्मयीच्या गालात खुदकन हसू फुललं. ताई, किती महिने झालेत हो तुम्हाला? अगं आताशी दुसरा संपेल ना तिसरा लागेल. ओ अच्छा, मग आहे वेळ, तोपर्यंत होईल मी बरी. आणि काहीतरी ठरव आता. मन गुंतवावर त्या गोष्टी करायला. आपण काहीतरी करतोय हेच खूप समाधान देणारं असतं आपल्या स्वतःसाठी सुद्धा. हो नक्की, ती मान हलवून हसून म्हणाली. आणि एवढ्यात आई आणि कौस्तुभही आत आले. नेमकं हसणाऱ्या मृण्मयीकडे कौस्तुभचं लक्ष गेलेलं आणि तिचंही कौस्तुभकडे लक्ष गेलं होतं. पण त्यांचं एकमेकांकडे लक्ष गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर पुन्हा गंभीर भाव उमटलेले. अरे आई, आलात, बरं झालं. आम्ही निघू का मग? हो हो निघा, आई म्हणाली. ठीक आहे, येतो मग. मृण्मयी, येते ग, काळजी घे ग, म्हणत परिणितीला डोळे मिचकावून बाहेर पडली. त्यावेळी ही मृण्मयीच्या गालात हसू होतं. आईला सोडायला आलेला कौस्तुभ आताही त्याला पाहूनच फक्त तिचं तोंड वाकडं होतंय असं काही समजून मनातच चिडला. आई, मी निघतोय ऑफिसला, मला लेट होतोय. कौस्तुभ, अरे थांब तर थोडं. काय रे, एवढी कसली घाई आहे? तिचा एवढा ॲक्सिडेंट झालाय तर जरा तिची चौकशी करावी, तिच्या शेजारी बसून बोलावं असं नाही वाटत आहे का तुला? कालपासून बघते, साधं बोलतानाही दिसत नाहीये तिच्याशी. बायको येणार आहे ती तुझी, तुझं काही कर्तव्य आहे की नाही? आय एम सॉरी आई, पण तिला माझा प्रॉब्लेम आहे, तर मी दूर राहणंच योग्य आहे. येतो मी, म्हणत तो तिथून क्षणाचाही विलंब न करता बाहेर निघाला. म्हणजे कौस्तुभ थांब, याचा अर्थ काय? आई विचारत होती, पण तो काही थांबलाच नाही. सरळ निघून गेलेला. आईला प्रश्नांच्या भोवऱ्यात सोडून निघून गेलेला. इकडं मृण्मयी मात्र टेन्शनमध्ये आलेली, कारण तेच प्रश्न घेऊन आई आता तिच्याकडे पाहत होती. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. कौस्तुभनं आता तर आईच्या समोर त्याचा संताप व्यक्त केला. आता आईच्या प्रश्नांना मृण्मयी काय उत्तर देईल बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.